एक महत्त्वाची बातमी आहे। दिशा सालियांच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे। इतकंच नाही तर सीबीआय चौकशीची मागणी देखील सालियान कुटुंबियांनी केली आहे। पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील या याचिकेतून करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत मंत्री नितेश राणे स्वतः जोडले गेलेले आहेत। नितेश राणेजी, आपलं स्वागत। एक गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर सीबीआय चौकशी करा असं देखील या याचिकेत म्हटलंय। बघा, एक समजून घ्या की ही फार सरळ सोपी केस आहे। अगर ही केस सुसाइड होती, आत्महत्या होती, तर मला कळत नाही आहे की 8 जून पासून आतापर्यंत पळापळी का चालली आहे, लपवालपवी का चालली आहे, का आदित्य ठाकरेला ह्याच्यातून वाचायला लागतंय, का आदित्य ठाकरेंनी कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन याचिका केली, का त्यांची एवढी धावपळ होते। अगर सुसाइडच होती आणि त्याच्या वडील तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही, मग एवढी का पळापळ होते। आणि सुप्रीम कोर्टचा एक जजमेंट आला होता, ज्याच्यामध्ये कोणावरही अगर बलात्कारचा अगर चार्ज असेल तर सर्वात पहिलं त्याच्यावर केस रजिस्टर करायला लागते आणि म्हणून त्या नियमानुसार केस रजिस्टर करून माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेला अटक करावी, इंट्रोगेट करावं, ज्याचं नाव या केसमध्ये आहे। जसा जो न्याय अन्य लोकांना लागतो, अन्य नागरिकांना लागतो, तोच न्याय आदित्य ठाकरेला लावावा। त्याने अटक करून त्याला त्याचं इंट्रोगेशन करावं। आदित्य ठाकरे असतील, सूरज पंचोली असतील, डिनोमर जे पण असतील, त्यांचं अगर ह्या केसमध्ये काहीच नाही आहे तर इंट्रोगेशनमध्ये चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। आम्ही सगळ्यांचे थोबाड बंद होऊन जातील। म्हणून मला कळत नाही एवढी धावपळ काय चालली आहे। अगर आदित्य ठाकरेंना वाटतंय की बाबा त्यांना विश्वास आहे, वाटण्यापेक्षा त्यांना विश्वास आहे की नाही ही आत्महत्याच होती आणि त्या केसमध्ये माझं काहीच नाही, मला गोवण्यात येत आहे, माझ्यावर राजकीय आरोप होत आहेत, हे सगळं अगर त्यांना वाटत असेल तर फार सरळ सोपं आहे। त्यांनी इंट्रोगेशनच्या समोर जावं, त्यांनी खरं काय सांगावं, पुरावे द्यावेत आणि मग आम्हाला सगळ्यांना खोटं ठरवावं। एवढं सरळ सोपं आहे। आता जेव्हा दिशा सालियांचे वडील स्वतः आतापर्यंत आमच्यावर टीका टिप्पणी व्हायची की हे खोटं बोलतायत, हे राजकीय आरोप करतायत, ह्यांच्याकडे काही पुरावे नाही, आता तर दिशा सालियांचे स्वतःचे वडील बोलतायत की माझ्या मुलीचा सामूहिक बलात्काराने खून झालेला आहे। किशोरी पेडणेकर येऊन आमच्यावर दबाव टाकत होत्या जे ते मुंबईच्या महापौर होत्या तेव्हा। त्याचबरोबर आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पंचोलीचं नाव हे नितेश राणेंनी नाही घेतलं, राणे साहेबांनी नाही घेतलं, हे स्वतः दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेला आहे। आता ह्याच्यापेक्षा जास्त मोठं आपल्याला काय हवंय। म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। आदित्य ठाकरेंनीला अटक करून त्याची इंट्रोगेशन करावं। आता फक्त हा विषय कोर्टाचा आहे, ह्याच्यामध्ये सरकारचा विषय काहीच नाहीये। हायकोर्ट मॉनिटर्ड सीबीआय इन्क्वायरी तिच्या वडिलांनी मागितलेली आहे। कोर्टामध्ये हे सगळ्या गोष्टी सुरू आहे। कोर्ट जसा आदेश देईल त्या पद्धतीची दिशेची कारवाई होणार। नक्कीच नितेशजी, काही वेळापूर्वीच म्हणजे अगदी काही क्षणापूर्वीच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि मूळ मुद्दा असा की हे प्रकरण आत्ताच का तापलंय, किंबहुना ते तापवलं गेलंय का। आणि त्याच संदर्भात बोलताना संजय राऊतांनी म्हटलंय की मुलीची हत्या झाली असेल तर 5 वर्ष कोणतेही आईवडील गप्प बसणार नाहीत। अहो, कारण का त्या 5 वर्षामध्ये ह्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी, ह्यांच्याच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी संजय राजाराम राऊतच्याच मालक तेव्हा मुख्यमंत्री होता, त्याच्या मालकाचा मुलगा त्याच्यामध्ये त्या मुलाच्यावर चार्ज होता, त्यांनी किती मोठा प्रेशर टाकलेलं हे तुम्ही दिशा सालियांच्या वडिलांकडून ऐकावं ना। ते स्वतः बोलतायत की आमच्यावर फार मोठा दबाव होता, काही न बोलण्याचं, मीडियाशी न बोलण्याचं, ते स्वतः बोलतायत। किशोरी पेडणेकर का गेलेला त्यांच्या घरी, मग का 2-2.5? माझं म्हणणं एवढंच आहे, बघा 5 वर्षामध्ये निघो की काय। आता दिशा सालियान, सुशांत सिंगचे फॅन्स, तिचे कुटुंबीय, आता तिच्या वडिलांना हिंमत आलेली आहे, ते बोलतायत आता। तर माझं म्हणणं आहे की आम्ही सगळ्या राजकारण्यांनी बाजूला बसलं पाहिजे, बाजूला निघालं पाहिजे। एका मुलीची हत्या झालेली आहे, सामूहिक बलात्कार झालेला होता
आता तिला न्याय भेटला पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आता नितेश राणे बाकी सगळ्या लोकांना बाहेर काढा त्याच्यातून, फक्त आता तिला न्याय भेटला पाहिजे. मग तो 5 वर्षा अगोदर होतं, 5 वर्षानंतर, पण तिला न्याय भेटला पाहिजे, एवढीच साधी भूमिका आहे. नक्कीच नितेशजी, गेली 5 वर्ष तुम्ही सातत्यानं हा मुद्दा समोर मांडलेला आहे. मात्र आता जेव्हा संजय राऊत बोलत होते त्यावेळी ते म्हणाले की औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा कुठेतरी उलटलाय, दंगल भडकली आहे आणि त्यावरून लक्ष वेधण्यासाठी, दुसरीकडे वेधण्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणण्यात आलेला आहे. एक मला एक कळत नाही, माणसाचं वय वाढतं पण कदाचित बुद्धी वाढत नसेल, ह्याचं उत्तम उदाहरण संजय राजाराम राऊत आहेत. आता औरंगजेबचा विषय, नागपूरला झालेली घटना आणि दिशा सालेयांच्या वडिलांची भूमिका, ह्याच्यामध्ये काय संबंध असू शकतो? दिशा सालेयांच्या वडिलांचं राजकारणाशी काही लेणं देणं नाही. त्यांनी एक भूमिका मांडली, ते कोर्टात गेले. निलेश ओझा, पठाण हे सगळे लोक काही महिन्यापासून ही केस कोर्टामध्ये फॉलोअप घेत आहेत, तारखा पडतायत. आणि आता दिशा सालेयांच्या वडिलांना विश्वास बसलेला आहे की नाही, माझ्या मुलीचे आत्महत्या नव्हती, त्याच्यामध्ये गडबड आहे, तिची हत्या झालेली, ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आता त्याचं आणि नागपूरच्या विषयात आणि औरंगजेबचा काय संबंध? शेवटीच एका मुलीला न्याय मिळू नये का? संजय राजाराम राऊत हे स्वतः एका मुलीचे वडील आहेत, त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. खरं म्हटलं तर काय, हो, एका मुलीला अगर न्याय भेटत असेल तर तिला मिळालंच पाहिजे, मी त्याच्या वडिलांचं समर्थन करतो, असे एक राजकारणी सोडा, मुलीचे वडील म्हणून तिने भूमिका घेणे अपेक्षित होतं. बरोबर. नितेशजी, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही सातत्यानं हा मुद्दा उपस्थित करत राहिलात. तत्कालीन सरकारचा रोष देखील तुम्हाला पत्करावा लागला. आता तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहात. आदित्य ठाकरे यांचं नाव आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी स्पष्ट मागणी दिशा साली यांच्या वडिलांनी केली आहे. तुम्ही राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. नक्की, कारण काय, लोकप्रतिनिधी ते एक निवडून गेलेला आमदार आहे, सभागृहामध्ये बसतात, ते उद्या राजकीय दबाव आणू शकतात, केस दिशा सालेयांच्या वडिलांचं बरं वाईट करू शकतात. म्हणून माझं म्हणणं आहे की पोलिसांनी, आता कोर्टाचा काय निर्णय येतो आपण पाहू, पण पोलीस म्हणून आमच्या राज्य सरकारने लगेच दिशा सालेयांच्या वडिलांना संरक्षण काल रात्री दिलेलं आहे. त्यांच्या बिल्डिंगच्या खालती पोलीस उभे आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की आदित्य ठाकरेंनी स्वतःहून ते लोकप्रतिनिधी राहण्याचा, आमदार राहण्याचा त्यांचा काही अधिकार आता राहिलेला नाही. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी खरं म्हणलं तर राजीनामा द्यावा. त्यांनी अशी भूमिका घेतली अपेक्षित आहे, आता घेतील का नाही हा शेवटी त्यांचा आहे, पण अशी भूमिका घेतली की मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि ह्या केसमध्ये मी स्वतःहून जाऊन अटक होतो, स्वतः इंट्रोगेशनच्या समोर जातो, सगळं काय सत्य बाहेर येऊन दे, जेणेकरून माझ्यावर लागलेला जो काय काळा ठपका आहे तो एकदाच पुसून जाऊन दे, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घ्यावी असं माझं मत आहे. मग जेणेकरून आमच्यासारखे लोक खोटं बोलत होते हे दुनियाला कळेल ना. म्हणून त्यांनी आमदार असताना अशा पद्धतीच्या चौकशी त्यांनी समोर जाणं म्हणजे राजकीय दबाव टाकण्यासारखं आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने अटक होऊन चौकशीच्या समोर गेला पाहिजे. बरं, मात्र हे आरोप राऊतांना कुठेतरी मान्य नाहीयेत. ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठीच हे आरोप केले गेलेले आहेत असा बोलताना, माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर दिशा सालियान प्रकरण हे अपघात आहे, घातपात नाही किंवा हत्या नाही असं राऊतांनी म्हटलंय. बघा, मुळामध्ये हा राजकीय हस्तक्षेपचा विषय आता राहिलेला नाही. हा विषय आता कोर्टामध्ये गेलेला आहे. त्यांनी दिशा सालेयांच्या वडिलांनी राज्य सरकारकडे काय मागणी केली आहे का? तर नाही. मागणी कोणी केली, कुठे केलेली आहे? त्यांनी कोर्टात केलेली आहे. पेटिशन कुठे केलेली आहे? कोर्टात केलेली आहे. आता कोर्ट निर्णय घेणार आहे की बाबा ह्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे. आणि संजय राजाराम राऊतला कसं कसं कळलं का हा अपघात आहे, आत्महत्या आहे, त्यांनी पुरावे द्यावेत ना. माझं काय म्हणणं आहे, संजय राजाराम राऊत असेल, आदित्य ठाकरे असेल, जे कोण असतील, अगर त्यांनी एवढ्या वर्षानुवर्ष आम्ही विषय बोलतोय ना, तर त्यांनी पुरावे द्यावेत का बाबा हा अपघात आहे. त्या 13 जूनच्या रात्री पार्टी झाली. पहिल्यांदा ट्विट कोणी केलेलं माहिती आहे? अनिल परबनी केलेलं. ती ट्विट माझ्याकडे आहे. जेव्हा कोविडच्या काळामध्ये आपल्याला घराच्या बाहेर निघण्याची परवानगी नव्हती, तेव्हा 13 जूनला रात्री पार्टी झाली. हे सर्वात पहिलं ट्विट कोणी केलेलं तर कलानगरमध्ये राहणाऱ्या अनिल परबानी केलेलं. तर हा संजय राजाराम राऊतनी दुनियाला सांगण्याच्या अगोदर अनिल परबकडे काय माहिती ही माहिती घ्यावी.
की सुशांत सिंगच्या बरोबर काय झालं, दिशा सिंगच्या काय झालं, अनिल परबला असं काय वेगळं माहिती आहे हे त्यांनी माहिती घ्यावी आणि मग त्यांनी राजकीय आरोप करा. आता ह्याच्यामध्ये राजकीय आरोप करण्याचा स्कोप संपलेला आहे. बरं नितेशजी, महत्वाचा मुद्दा असा की हे प्रकरण घडलं, दिशा सालियांचा मृत्यू झाला, त्यानंतर पोलीस तपास झाला, SIT स्थापन करण्यात आली, या दोन्ही तपासामध्ये काहीही समोर आलं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आता सीबीआयकडे हा तपास देण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. सीबीआयच्या तपासातून काहीतरी महत्वाचे धागेदोरे हाती येतील का, काय वाटतं? काय आपल्याला आपलं चॅनल अपुऱ्या माहितीच्या अनुसार मला प्रश्न विचारतोय असं माझं मत आहे. SITची चौकशी सुरू आहे. SIT जी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्थापन झालेली, असंख्य लोकांचं इंटरोगेशन सुरू आहे, झालेलं आहे. त्यांच्याशी पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. आता SIT नेमकं काय काम करतंय हे TV9 ला ते लोक देणार नाहीत ना, माहिती देऊ शकत नाही. तर म्हणून SIT काय काम करते आहे, SITने काय काम केलेलं आहे हे योग्य वेळी बाहेर येणारच आहे. मला पूर्ण विश्वास आहे ह्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. आणि म्हणून आता शेवटी जे काही दिशा साल्यांच्या वडिलांना वाटलं की नाही बाबा हायकोर्ट मॉनिटर्ड CBI इन्क्वायरी झाली पाहिजे, ठीक आहे, ती तेवढी त्यांची मुलगी आहे, त्यांची मुलगी गमावलेली आहे, भूमिका त्यांची आहे. मी बोलतो हा राजकीय विषय राहिलाच नाही आहे. एक मर्डर झालं, सामूहिक बलात्कार करून मर्डर झालेला आहे मुंबईमध्ये 8 जूनच्या रात्री. त्या संबंधित त्या मुलीच्या वडिलांनी आता भूमिका कोर्टामध्ये घेतलेली आहे. आता कोर्ट योग्य तो निर्णय देणार आणि मग सरकार म्हणून योग्य ते तपास त्या माध्यमातून जसं कोर्ट बोलेल त्या पद्धतीने कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तपास होणार. फक्त सोपं काय राहील, अगर आदित्य ठाकरेंनी पुढे येऊन एकदाच होऊन जाऊन दे ना, माझं म्हणणं आहे. किती वर्ष ते हे डाग घेऊन फिरण्याची इच्छा आहे त्यांना? सांगा, मी अटक व्हायला तयार आहे, माझं इंट्रोगेशन होऊन दे, चला सगळं काय सत्य बाहेर येऊन दे आणि एकदाच ह्या सगळ्या गोष्टी. किती वर्षापासून हा विषय सुरू आहे? शेवटी त्या मुलीला आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटून दे ना, आमचं एवढंच म्हणणं आहे. बरोबर आहे. नितेशजी, एक महत्वाचा मुद्दा त्या याचिकेमध्ये आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक कॉल केले, प्रकरणातील पुरावे दाबण्यासाठी आणि माध्यमांमध्ये नरेटिव्ह सेट करण्यास सांगण्यात आलं. हा महत्वाचा मुद्दा या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला त्या मुद्द्याचा. आता माझा मुद्दा असा आहे ह्याला जोडून, अगर ही सुसाईड होती, आत्महत्या होती, मग आदित्य ठाकरे असे का प्रयत्न करत होते? का त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते? का त्यांना मीडियाचा नेरेटिव्ह बदलायचा होता? का अर्णब गोस्वामी सारखे पत्रकारांना अटक करायला लावली? का कर्जतकडे जाणार, आता तुम्हाला ती केस आठवते की माहित नाही, कर्जतकडे एक पत्रकार जात होते त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसच्या इथे, तेव्हा त्यांना कर्जतच्या फार्म हाऊसवर जाऊ नका म्हणून सिग्नलवर DCPने अटक केलं. का एवढी लपवालपी होते? तुम्हाला आठवत असेल CBIला महाराष्ट्रामध्ये यायला दिलं नव्हतं की तुम्ही इथे येऊन सुशांत सिंग राजपूतची केस इन्व्हेस्टिगेट करू नका. कदाचित तुम्ही ह्या सगळ्या घटना आवर्जून त्या सगळ्या 2022 पर्यंत आतापर्यंत दाखवलं पाहिजे की नेमकं ह्या सगळ्या घटना. आता माझा मुद्दा एवढाच आहे, तुमचा त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप नव्हता ना, मग तुम्ही काय लपवताय? लपवण्याची गरजच नाही ना. आता मी त्या गावाचाच नाहीये, तर त्या गावामध्ये काय चाललं आपला काय संबंध आहे? आदित्य ठाकरेंनी, म्हणूनच माझं म्हणणं आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर जे काही प्रश्न आम्हाला कोणा पडलेले आहेत ते प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावी. जे सुप्रीम कोर्टच्या जजमेंट प्रमाणे रेपचा चार्ज, बलात्कारचा चार्ज ज्या व्यक्तीवर असतो त्याला तात्काळ अटक करायला लागते आणि त्याचे इंटरोगेशन करायला लागते, FIR लॉन्च करायला लागते. त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य करावं, स्वतःहून सहकार्य करावं. नितेशजी, याच प्रकरणा म्हणजे दिशा सालियान प्रकरणासंदर्भातच एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जेव्हा या मुद्द्यावर हात घातला तेव्हा तुम्ही माझ्याकडे पुरावे आहेत असं सांगितलं होतं. आता कुठेतरी दिशा सालियांच्या वडिलांनी या प्रकरणामध्ये ठोस भूमिका घेतली आहे. तुम्ही देखील या संदर्भात ठोस भूमिका घेणार का? मी पहिल्या दिवसापासून ठोस भूमिका घेतोय. सन्मान्य राणे साहेबांनी ठोस भूमिका पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकारांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. दिशा सालियांच्या फॅन्स असो, सुशांत सिंग राजपूतच्या फॅन्स, सगळ्या जणांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. आम्ही तर ठोस भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे कधी ठोस भूमिका घेणार आहे हा प्रश्न खरं म्हटलं तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. कधीतरी जसं मी कॅमेरा समोर येऊन हे सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतोय ना, आदित्य ठाकरेंनी पण हिंमत दाखवावी आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं एकदाच उत्तर देऊन टाकावं ना, सगळ्यात देऊन टाकावं.
सगळं खरं सांगून टाकावं की मी दबाव का टाकत होतो, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काय फरक आला. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तर असं दाखवलेलं की बाबा तिच्या डोक्याला दुखापत आहे, ती बिल्डिंगवरून पडली म्हणून तिचं डोकं तुटलं, डोक्याला क्रॅक पडला, हे पडला. ते कालचे फोटो तुम्ही बघितले असतील. बरोबर आहे. तिला काहीच झालेलं नाहीये. मग पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट का बदलला गेला, त्या तिकडचा CCTV का डिलीट केला गेला, तिकडच्या वॉचमॅनला का गायब करण्यात आलं, या सगळ्याचे पुरावे कधी ना कधी तरी बाहेर आले पाहिजे, चर्चा सत्य बाहेर आलं पाहिजे, एवढंच अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो. नक्कीच. नितेशजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. धन्यवाद. तर दिशा सालियांच्या वडिलांना सरकारनं पोलीस संरक्षण दिलंय असं राणे यांनी म्हटलेलं आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये नितेश राणे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.